आज सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मार्कर पेनची शाई ही पुसले जात आहे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात एक संभ्रम पसरवला जात आहे। त्याबद्दल माझं सांगणं आहे की ही शाई जी आहे ती इंडेलिबल इंक आहे आणि इंडेलिबल इंक भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरतो तीच इंडेलिबल इंक आहे, मात्र ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे। आणि हे मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे 2011 पासून हे मार्कर पेन वापरत आहे आणि यामध्ये ही शाई आहे, ही शाई ॲक्च्युली पुसली जात नाही आणि विशेष करून ही शाई एकदा लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक साधारणतः 12 ते 15 सेकंडमध्ये ती ड्राय होते आणि तितक्या कालावधीमध्ये मतदार हा मतदान केंद्रामध्येच असतो आणि या शाईविषयी कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न करणे किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हे बाहेर प्रसारित केले जात आहे आणि एक मतदारांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे। याशिवाय मला सांगायचं आहे की मतदार हा मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर मतदान प्रतिनिधी असतात, जे उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी असतात ते मतदाराची ओळख पटवून देतात आणि ते ओळख पटवल्यानंतर त्या मतदाराला मतदान करण्याचा हक्क असतो। त्यांना त्या मतदाराबद्दल काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन ते प्रिसाइडिंग ऑफिसरकडे नोंदवू शकतात आणि त्या अनुषंगाने त्या मतदाराची चौकशी होते। एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रामध्ये आला तर त्या संदर्भात आणि यामध्ये मतदान प्रतिनिधी आणि प्रिसाइडिंग ऑफिसर हे त्या संदर्भात तपासतील आणि त्यांना जर आढळून आला की तोच मतदार पुन्हा मतदान करायला आला तर त्या मतदारावर कारवाई केली जाईल।